हे तळलेलं अजिबात नाही, तरीही इतकं खुसखुशीत आहे आणि कडवटपणा अजिबातच जाणवत नाही. मी इथे 2 कारली स्वच्छ धुवून घेतली आहेत. कारल्याचा पुढचा आणि मागचा भाग काढून घ्यायचा. आता कारल्याच्या अगदी पातळ चकत्या करून घ्यायच्या. पॅनमध्ये थोडंसं तेल घालून तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं. केलेल्या कारल्याच्या चकत्या पॅनमध्ये मांडून घ्यायच्या. चकत्या जाड असतील तर तेवढाच त्याला भाजायला जास्त वेळ लागतो, म्हणून चकत्या जितक्या पातळ असेल तेवढं भाजण्याची प्रोसेस आपली लवकर होईल. 2 ते 3 मिनिटांनी भाजून उलटून पालटून मंद गॅसवर चकत्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या. गरज लागली तर चमचाभर तेल घालू शकता. मला इथे बरोबर 10 मिनिटे लागली आहेत. कारलं आता चांगलं भाजलं गेलं आहे. गॅस आता बंद करायचा. 2 ते 3 मिनिटे कारलं थंड होऊ द्यायचं. चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. चकत्या हलक्या हाताने मिक्स करून घ्यायच्या. आंबटपणासाठी थोडीशी आमचूर पावडर तुम्ही वापरू शकता. मी इथे घातलेली नाही. मीठ नेहमी शेवटीच घालायचं आहे. मिठामुळे कारल्याला पाणी सुटतं आणि तितका जास्त वेळ भाजण्यासाठी लागतो. तुम्ही कारलं कसं बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.